भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघातून पळ काढावा लागल्याची घटना घडली आहे। गिरीश महाजन आपल्या जामनेर मतदारसंघातील एका गावात गेले असता काही तरुणांनी त्यांना गराडा घातला। गिरीश महाजनांना गावातील रस्त्यांच्या विकासाबद्दल प्रश्न विचारला, परंतु महाजन यांनी त्या गावातून पळ काढल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरला आहे। जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथे भंडारा निमित्ताने गिरीश महाजन आले असता त्यांना गावातील काही तरुणांनी गराडा घातला। यावेळी गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत, तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरवस्था का, असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला। अत्यंत गलिच्छ रस्त्यावरून गिरीश महाजन मोटरसायकलवरून जात असतानाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। बघा महान्यूज 19 वर व्हायरल व्हिडिओ। गिरीश भाऊ महाजन, 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 गिरीश भाऊ महाजन। आपण पाहिलंच तर ते मोटरसायकलवर बसलेत आणि लोक त्यांच्या पाठी लागलेत, ते जीव घेऊन पळतायत। भारतीय जनता पार्टीची हीच अवस्था देशभर होणार आहे। 6 वेळा निवडून गेल्यानंतर लोक जेव्हा पळवतात याचा अर्थ तुम्ही लोकांपासून दूर आहेत, त्यांच्या समस्यांपासून दूर आहेत। गावातला तरुण बेरोजगार आहे, गावातला शेतकरी बेजार आहे, गावातली महिला सुरक्षित नाही। सगळ्या सीमेवर तुम्ही अपयश मिळवलेलं आहे। मग नंतर लोक तुमचं स्वागत करणार काय? तुम्ही दिलं लोकांना सकाळी, आणि म्हणून मग अशी असा प्रकार तिकडे घडलाय त्यांच्या मतदारसंघात आहे का जामनेरमध्ये। त्यांना आता जाम करतील लोक, पळवल्याच्या रागाने